हॅलो फ्रेंड्स, मी प्रभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ट्रेंडिंग स्लीव कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. आता मी इथं 4 फोल्ड कापड घेतलेलं आहे. आपल्याला दोन्ही स्लीव एकत्र काढायचे आहेत. 4 फोल्ड असे व्यवस्थित अंतरून घ्यायचं आणि आपल्याला खालच्या साईडला सरळ एक रेष ओढून घ्यायची आहे. आता त्या रेषेवर आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. तुमची तयार उंची जितकी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून तुम्ही उंची टाका. आता मी इथे 10.5 इंच उंचीचं माप टाकलेलं आहे आणि माझ्या छातीचं माप हे 8.25 इंच आहे, म्हणून मी बाहीची घडी ही 8.25 इंचावर घेतलेली आहे. तुमचं जितकं छातीचं माप असेल त्याप्रमाणे तुम्ही टाका. दोन्ही बाजूने उंचीचं माप व्यवस्थित टाकून घ्या आणि तिथं सरळ रेष ओढून घ्या. आता ही रेष ओढणं झाल्यानंतर जिथं आपली ओपन साईड आहे त्या बाजूने 3.5 इंच खाली डाऊन करायची आहे आपल्याला स्लीव आणि आत आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. दीड इंचावर एक पॉईंट दिलेला आहे. आता तो पॉईंट उंचीच्या पॉईंटला तिरका मिळवून घ्यायचा आहे. तिरकी रेष ओढायची अशा प्रकारे. आता ही तिरकी रेष जितकी आली तिचं निम्म करायचे आणि त्यावर 1/2 इंचाचा पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे. जसा तुम्ही नॉर्मल स्लीव कटिंग करता त्याप्रमाणे तुम्ही स्लीव कटिंग करून घ्या. जे मध्यावर पॉईंट दिला होता तितका अंतर मोजून घ्यायचं, म्हणजे 4.25 आलेला आहे. ते अंतर आपल्याला या रेषेवर टाकायचं आहे. 4.25 इंच मी टाकलेलं आहे. तुमचं जितकं येतं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या. आता आपल्याला पप कितीचा घ्यायचा हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही 2चा घेऊ शकता, 3चा घेऊ शकता, 2.5चाही घेऊ शकता. आता मी इथं 3चा घेतलेला आहे आणि इकडं 4.25 वर एक खूण करून घेतलेली आहे. त्याचा बॉक्स बनवून घ्यायचा. बॉक्स बनवणं झाल्यानंतर आता या इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आणि या पॉईंटपासून आपल्याला 2 इंच आत घ्यायचे आणि स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे या प्रकारे. आता खालच्या साईडला आपल्याला दंडघेर जितका असेल तुमचा त्याप्रमाणे टाका. माझा 5 इंच दंडघेर आहे, म्हणजे पूर्ण दंडघेर माझा 10 इंच आहे. त्याचा निम्मा केला. 5 इंचावर मी एक पॉईंट देऊन घेतला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे घेऊन हे माप आपल्या फिटिंगच्या मापाला जोडून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायची स्लीव. आता सेंटरला एक खूण करून घ्यायची आणि इथं आपण जे बॉक्स बनवला होता त्या ठिकाणी एक खूण करून घ्यायची. आता आपल्याला समोरच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे स्लीवचा. 2 कापड उचलायचे आणि समोरच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. जास्त आकार द्यायचा नाही आहे, किंचित थोडासा द्यायचा आहे. ही अशा पद्धतीने आपली स्लीव तयार होते. आता ही स्लीव आपल्याला मेन कपड्यावर ठेवून कट करून घ्यायची आहे. आता आपल्याला स्लीव शिवून घ्यायची आहे, तर कापड व्यवस्थित अंतरून घ्यायचं आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन धरून आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारणं झाल्यानंतर
आपल्या नखानं प्रेस करायचं, म्हणजे आपल्याला पलटायला सोपं जातं. आणि त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप टाकून घेते वेळेस व्यवस्थित कापड चाळून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण आपल्याला दाबटीप टाकून झाल्यानंतर यावर आपल्याला फेविकॉल टाकायचं आहे. फेविकॉलनं अस्तर या कपड्याला चिटकून घ्यायचं आहे. तुम्ही शिलाईही मारू शकता. अशा पद्धतीने अस्तर कपड्याला चिटकून घ्यायचं आणि शिल्लकचं कापड कट करून टाकायचं. आता या पद्धतीने आपली स्लीव तयार झाली. आता आपण जिथं पॉईंट दिले होते, खून केली होती, तिथे पॉईंट देऊन घ्यायचे. एक सेंटर पॉईंट आणि 2 आपले बाजूचे आहेत. तिथं अर्धा इंचवर प्लेट घ्यायच्या आहेत. या बाजूला 3 आणि या बाजूला 3 अशा आपल्याला 6 प्लेट घ्यायच्या आहेत. सेंटरच्या अलीकडे 1 इंच असं अंतर ठेवायचं आहे. आता दोन्ही बाजूच्या आपल्याला प्लेट मारणं झालेले आहे. बघू शकता तुम्ही, ही स्लीव आपली अशी दिसते. आता खालच्या साईडने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आता स्लीव आपली सेंटर काढायचा आणि शोल्डरवर सेंटर ठेवून स्लीव आपली जशी नॉर्मल स्लीव जोडता त्या पद्धतीने जोडून घ्यायची. साईडची फिटिंग करून घ्यायची. ही बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी स्लीव दिसते. नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.